तर बघा ट्रायंगलची जी सिरीज आपण चालू केलेली आहे तिला 1 बाय 1 पुरा ट्रायंगल लक्षात येईल तुम्हाला. पूर्ण 10वीचा पुरा ट्रायंगल लक्षात येईल. आता प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व्ह केलेली आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये. ती बघा व्यवस्थित. त्याच्या आधी तिचे युजेस बघा ट्रायंगलचे. ट्रायंगल म्हणजे पहिला आणि दुसरा चॅप्टर 10वीचा. एकूण 18 मार्काचं वेटेज. तर व्यवस्थित जमा करा, सोपं जाईल आणि मग मला कळवा. आता या व्हिडिओमध्ये आपण 1.2 चे क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला किती सिंपल विचारलेला आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे की रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. की रे ही पीएम बायसेक्टर आहे कोणाची, क्यू पी आर ची. बायसेक्टर आहे का सांग नाही. बायसेक्टर असल्यावर आपण कोणता थेरम वापरतो, अँगल बायसेक्टर थेरम. पण आपल्याला इथं बायसेक्ट सांगायचं आहे म्हणल्यावर आपल्याला इथं सॉल्युशन करणं नाही. रेशिओ पहा. पहिला रिमेनिंग साईड घ्या, इथं पी क्यू घ्या, इकडं पी आर घ्या. याचा रेशिओ चेक करा, 7/3 येईल. आता इकडून जर का तुम्ही सुरुवात केली तर इकडं दुसऱ्या साईडचा रेशिओ क्यू एम घ्या, इकडं एम आर घ्या. काय रेशिओ येईल, 3.5 1.5. पॉइंट असं जरा कन्सिडरच करू नका. 35/15 म्हणा. याला 5 ना भागा, इथं 7चा भाग बसल, इथं 3चा. 7/3. मग 7/3 आहे म्हणल्यावर हा रेशिओ आणि हा रेशिओ सारखा आला. सारखा आला म्हणजे तो अँगल बायसेक्ट आहे. मग लिहायचं पी क्यू ही बाय पी आर क्यू एम बाय एम आर बायसेक्ट आहे. ही जी लाईन ही खाली ऍज इट इज लिहा, जशीच्या तशी लिहा. सेम रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल कोणता, क्यू पी आर. तुम्ही लिहून घेता. आणि कधी बी थेरमच्या उलट वापरलं तर कोणता शब्द लावायचा, कन्व्हर्स. कन्व्हर्स ऑफ. आता हा बायसेक्ट म्हणल्यावर कोणता थेरम आहे, अँगल बायसेक्टर थेरम. मग इथं अँगल बायसेक्टर थेरम असं विमान सांग. ही पूर्ण लाईन लिहायची आहे. आता दुसरा तसा सेम आहे. तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन सेम आहे. आता इथं काय करा, इथं पी आर म्हणा, रेशो सेम. इकडचा घ्या किंवा इकडचा घ्या, सेम तिकडचं. पी क्यू बाय पी आर घ्या. इकडं पी क्यू चं माप दिले 10, याचं माप दिले 7 झालं पहिलं. यायचं घ्या क्यू पासून. क्यू एम बाय काय घेशाल, एम आर. क्यू एम चं माप किती आहे, 8. याचं किती आहे, 6. याला भागा, इथं 4चा भाग बसल, इथं 3चा. आता हा रेशिओ आणि हा रेशिओ सारखा आहे का रे, नाही. म्हणजेच पी क्यू बाय पी आर हा इक्वल नाही कोणाला, क्यू एम बाय एम आर ला. झालं. मग इक्वलली म्हणल्यावर बायसेक्ट आहे का, मग ही पुरी लाईन लिहा. फक्त इथं इज नॉट शब्द वापरा. मग कन्व्हर्ट शब्द वापरायची गरज नाहीये. झाला तुमचा दुसरा क्वेश्चन. आता तिसऱ्यात बी तेच. काय रेशिओ येईल रे, क्यू पासून यो झाला तुमचा रेशिओ कोणता, पी क्यू. इकडचा झाला कोणता, पी आर. आता याचं माप किती दिले, 9. याचं किती दिले, 10. दुसऱ्याचं चेक करा. क्यू एम बाय काय, एम आर. क्यू एम चं माप आहे 3.6, एम आर चं माप आहे 4. अरे वर कॉइन नंतर एक अंक आहे तर 36 म्हणा, खाली एक शून्य टेकवा, 40 म्हणा. आता याला भागा, याला जर का 4 ना भागलं 9चा भाग बसल, इथं 10चा भाग बसल. अरे सारखे आली का वेगळे, सारखे आले. मग पहिलं जे आन्सर लिहिलंय ते लिहा. कसं, सेम. रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. सॉल्युशन सिंपल. मग हे क्वेश्चन येईल कसा, एक तर ही फिगर येईल, एक तर ही फिगर येईल, एक तर ही फिगर येईल. अशा एकत्र तिन्ही येणार नाही. ठीक आहे. आता आणि बुक सोबत ठेवत चला, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचं डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण कळलं. कारण की मला पूर्ण लिहायला थोडं जड जात, तर तेवढी मदत तुम्ही करा. आपला सिलेबस थोडा मग फास्ट ग्रो करेल. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन लिहितो हे करायचं. बघा ट्रायंगलचा आपण प्रॅक्टिस सेट 1.2
1.1 पहिली झालेली आहे, 1.2 आपण घेतोय. ट्रायंगल चॅप्टर या 10. आता लक्षात घ्या, पेज नंबर 14 वरचा दुसरा क्वेश्चन आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा, एकदम सिंपल, तुम्हाला ही लाईन याला पॅरलल सांगणे आहे का नाही. लाईन पॅरलल टू द साइड बाय युझिंग बीपीटी, पण उलट सांगणे म्हणून एक शब्द ऍड करा, कोणता? कन्व्हर्स. मग आपल्याला याचं माप माहित पाहिजे, पीएमचं माप किती रे? 15. मग याचं बी माप माहित पाहिजे, कारण की आपला रेशो काय आहे, पीएम बाय एम क्यू. पण तुम्हाला पी क्यू चं माप माहितीये 25. आता लक्षात घ्या, याचं माप जर का 15 असेल, इथून इथपर्यंत सगळं माप जर का 20 असेल, सॉरी 25 असेल, तर याच्या वाट्यावर किती येणार आहे? 10. हे 15 आणि हे 10, 25. इकडे बघा, या पी आर चं माप किती दिले? 20. आणि या एन आर चं माप किती दिले? 8. याचा अर्थ असा आहे, सॉरी एन आर 8, तर याचं वरचं माप किती राहणार आहे? 12. कोलिनियर प्रॉपर्टी वापरून तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला इकडं कोणाचं माप मालूम करणे, इकडं कोणाचं माप दिले? पीएम. एमक्यू माहित करणे का? मग एमक्यू कोणत्या साईडला? या एमक्यू साठी किती मायनस किती म्हणणे? 25 मायनस 15 बरोबर किती आलं? 10. इकडं कोण फाईन करणे तुम्हाला? एन आर दिले, हा तुम्हाला एन पी एन सॉल्व करणे. तर सगळ्यात मोठं माप किती रे? 20. 20 मायनस 8 म्हणा, किती माप येईल त्याचं? 12. मग इकडचा रेशो चेक करा एका एकाचा. हा एक पीएन, हा एक एन आर. पीएन चं माप आहे 12, एन आर चं माप आहे 8. 4 न भागा, 4 त्रिक 12, 4 त्रिक 8, 3/2. इकडचं माप घ्या, पीएम बाय एम क्यू. पीएम चं माप किती रे? 15. एम क्यू चं माप किती रे? 10. याला 5 न भागा, 3 आणि 2. रेशो कसा आला रे? सारखा आला. म्हणजेच एन एम ही पॅरलल आहे कोणाला? आर क्यू ला. आणि रिझन काय शब्द टाकायचा? कधी बी लाईन पॅरलल सांगली ट्रायंगल मध्ये, कन्व्हर्स ऑफ बी पी टी. झाला तुमचा दुसरा क्वेश्चन सॉल्व. आता तिसऱ्यामध्ये क्वेश्चन जर वाचला तर क्वेश्चन येले अँगल इज बायसेक्ट. अँगल इज बायसेक्ट म्हणजे याला सॉल्व करण्यासाठी कोणता थेरम वापरशाल? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमचा रेशो कोणता? अँगल बायसेक्ट एन. लिहा एन कडून रेशो एन एम. इकडं काय? एन पी. याचे व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला युजेस कळून जाईल. इकडचा डिवाइड साइड एम क्यू क्यू पी. सॉल्युशन मी सांगितलेलं आहे, रेशिओचं सॉल्युशन क्रॉस मल्टिप्लाय करून होतं. एन एम चं माप किती रे? 5. एन पी किती रे? 6. एम क्यू किती रे? 2.5. क्यू पी तसेच्या तसा. कसं सॉल्युशन करशाल? क्यू पी इक्वल यांना कोणी भागेला 5, 2.5 गुणेला 7. आता यांना याला भागा 0.5, यांना याला गुणा 3.5. 7 किती होतं? 35. झालं तुमचं आन्सर. आता क्वेश्चन 4 बऱ्याच जणांना लय भयान वाटतो की बाप तू दे की आता काय करा, काय करतो काही नको करू. हा अँगल आणि हा अँगल सारखा देवी, म्हणजेच हा अँगल लिहावा लागेल तुम्हाला ए पी क्यू आणि हा लिहावा लागेल बी इक्वल 60 डिग्री. हे दोन अँगल सारखे, याचा अर्थ हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणून पी क्यू ही बीसी ला पॅरलल आहे 1/1, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. लाईन पॅरलल सांगणाऱ्या प्रॉपर्टी तुम्हाला माहित असेल. मग ही लाईन याला पॅरलल झाली, मग ट्रायंगल कोणता झाला? एबीसी. पी क्यू पॅरलल झाली बीसी ला. लाईन पॅरलल टू द साइड बाय युजिंग बीपीटी. मग याचा रेशो काय येईल रे? एपी बाय याचा काय येईल? पीबी इक्वल इकडचा काय येईल? ए क्यू बाय काय येईल? क्यूसी. झालं तुमचं सॉल्युशन. झालं, ठीक आहे.
पण असे कृत्या ते 4 मार्काला येते. हे फक्त प्रॅक्टिस सेट मधला भाग आहे. अशाचा काही विषय येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला पुढचे क्वेश्चन घेऊन येतो. बघा क्वेश्चन नंबर 5, 6, 7. ट्रायंगल टॉपिक तर तुम्हाला माहितीच आहे. बुक घेऊन बसा तो कल. आता याच्यात किती लाईन पॅरलल दिली? 3. कोणती साईड आहे ती? ए बी पी क्यू डी सी. किती लाईन पॅरलल झाल्या? 3. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग रेशो लिहा. याचा रेशो काय? एपी. मागचे व्हिडिओ बघा. पीडी बी क्यू बाय क्यू सी. मग एपीचं माप 15, पीडीचं माप 12, बी क्यू फाइंड करणे, क्यू सी 14. करा क्रॉस मल्टिप्लाय. हा बी क्यू लिहा. इथं कोण भागेला घेशाल? 12. 15 गुणेला 14. 2 ना भागा 7, 6. 3 ना भागा 3 2 चा 6, 3 5 चा 50, 7 वाचा 35, 35 भागेला 2, 17.5. पुढं कोणता अँगल बायसेक्टर आहे 5व्या मध्ये? यंग बायसेक्टे म्हणजे कोणता 13 वापरशाल? अँगल बायसेक्टर थेरम. मग यन कडून रेशो लिहा. इकडचा रेशो काय? यन यम. इकडचा रेशो यन पी. इकडचा रेशो यम क्यू. इकडचा रेशो क्यू पी. मग यन यम चं माप किती आहे? 15. याचं माप किती आहे? 40. याचं किती आहे? 14. इथं क्यूपी. पुन्हा क्यूपी. सांगा कोण येईल भागेला? भागेला येईल 25. 14 गुणेला 40. 5 ना भागा. इथं 8, इथं 5. मग याचा गुणाकार करा किंवा 5 ना भागा. 5 1 5, 5 गुणी 10. पॉइंट द्या. किती उरले? 4 वरून 0 द्या. 5 8 40. मग रेशो टाळा. रेशो ठेवल्यावर सॉल्युशन येऊन जाईल. म्हणजे गुणाकार करा. येणाऱ्याला गुणा. 8 64. किती उरले? 6. यांना जर का याला गुणलं 8 1 8 2 16. 16 आणि 6 22.4. आता इथं परत किती लाईन पॅरलल रे? किती लाईन पॅरलल? 3 लाईन. काय रेशो येईल याचा? एक इन बीडी, बीडी बाय डीएफ. इथं एसी, एसी बाय सी. काय म्हणशाल? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग बीडीचं माप आहे 8, डीएफ आहे 4. याच माप 12, याच एक्स. एक्स बरोबर कोण येईल रे? भागेला 8. 12 गुणेला 4. 4 न्यायला भागा 8, याला भागा 6. एक झाला सॉल्व. तुम्हाला अजून येई विचारले त्यांना. मग येई म्हणजे 12 आणि 6. 12 प्लस 6 किती होईल? 18 झालं. मग अशाच पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? क्वेश्चन 8 नंबरचा आणि 9 नंबरचा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. आणि मला आन्सर मध्ये सांगायचंय. आपण पूर्ण ट्रायंगलची सिरीज पाहणार आहोत. तर एकदम व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला कामा येतील या गोष्टी बोर्डमध्ये. ठीक आहे. थँक्यू.